रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। आजचा फ्लॅट आहे खूप सुंदर आणि खूप चांगला फ्लॅट। जुना आहे, 15 ते 17 वर्ष जुनी बिल्डिंग असणार आहे। लोकेशन एक नंबर आहे, डेव्हलपर एक नंबर आहे, फ्लॅटही एक नंबर आहे। ह्या सगळ्या एक नंबर असण्यामागे एकच कारण आहे, वसंत विहारलाच हिरनंदिनी मॅडोज नावाचं चांगलं कॉम्प्लेक्स आहे आणि तिथेच 707 कार्पेट असणारा 2 BHKचा फ्लॅट आहे, ज्याचा कार्पेट बघितलं तर तुम्हाला जाणवेल की खूप मोठा आणि चांगला नक्की असणार आहे। टाटा स्टिअरिंगला जरी गेलं तर 190ला 730 कार्पेटचा फ्लॅट मिळतो आणि हा जो फ्लॅट आहे हा पण खूप 707च कार्पेट आहे, पण हा जुना कार्पेट आहे। हिरनंदिनी मॅडोजचं कन्सेशन आहे, वसंत विहारला फ्लॅट आहे। ह्या फ्लॅटसोबत एक कार पार्किंग आपल्याला नक्की मिळणार आहे। सोबतच जर तुम्ही बघितलं तर याच्यात पण स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम या सगळ्या जरी ॲम्युनिटीज विचार केला तर ते सगळ्या ॲम्युनिटीज आहेत। ठाण्यातलं सगळ्यात चांगलं कॉम्प्लेक्स आहे हिरनंदिनी मॅडोज। जुनं आहे पण ते चांगलं आहे, चांगले लोक इथे नक्की राहतात। ज्या मंडळींचं हिरनंदिनीमध्ये घ्यायचं स्वप्न आहे, मला असं वाटतं त्यांच्यासाठी हे घर आपल्याकडे उपलब्ध नक्की आहे। कारण घराचं बाहेर जाताना हे घर बाहेर जाताना वेस्ट आहे, आतमध्ये जाताना ईस्ट आहे आणि ज्यावेळेला आपण लिफ्ट एरियामध्ये येणार आहोत त्यावेळेला 1, 2 आणि 3 अशा गोल सर्कलमध्ये 3 लिफ्ट आहेत। 2 घरं समोर आहेत, 2 घरं ह्या साईडला आहेत आणि 2 घरं ह्या साईडला आहे। असे टोटल जर बघितले तुम्ही 2 आणि 2 4 आणि 2 6 घरं मात्र ह्या सोसायटीमध्ये झालेले आहे। सोसायटी ऑलरेडी झालेली आहे, बिल्डिंगला ओसी CC ते हिरनंदिनी आहे, त्याच्यामुळे ते सगळंच इकडे झालेलं आहे ऑलरेडी। कव्हर्ड एक कार पार्किंग याच्यामध्ये मिळेल। 7,500 रुपये याचं मेंटेनन्स असेल। आतमध्ये एंट्री करतो तेव्हा ईस्ट आहे, बाहेर जाताना वेस्ट असणारं हे घर आहे। तुम्ही बघू शकता ह्याचा हॉल किती मोठा आणि किती चांगला आहे। आजच्या नवीन घरांमध्ये जर असा फ्लॅट घ्यायला गेला तर त्याचा वेगळ्या पद्धतीनं रेट आहे, पण हा जुना आहे त्याच्यामुळे जर तुम्ही हॉल बघितला, डायनिंग एरिया बघितला, हे सगळं जर तुम्ही पूर्ण बघितलं तर तुम्हाला जाणवेल की खरोखर हे घर जुनं ते सोनं आणि मोठं घर नक्की आहे। इथे जर बघितलं तर इथंच तुमची ही जागा ही न जाता तुमचं परत हा जो इथे दिलेला आहे, इथं तुम्ही TV युनिट मात्र प्रॉपर एखादं कपाट TV युनिट तुम्ही इकडे चांगल्या पद्धतीचं बनवू शकता। आणि नंतर ज्यावेळेला तुम्ही इकडनं येणार आहात त्यावेळेला तुम्ही जर इथं बघितलं तर इथं पण एक डक्ट आहे जो तुमच्या वापरात येणारा आहे। वरच्यांनी केला आहे म्हटल्यानंतर हा तुमचा बैठक तुम्हाला कामात येऊ शकतो, पण ते तुम्ही आल्यानंतर सगळं कार्यक्रम करावा लागेल। अधिक जर इथे जरी आला तर इथे पण तीच परिस्थिती आहे, पण हे तुम्हाला करावं लागणार आहे। आणि व्ह्यू मात्र जर तुम्ही बघितला तर असं तुम्हाला मोकळा व्ह्यू तुमचा आहे, किंवा बिल्डिंगला म्हणा किंवा त्या पद्धतीचा व्ह्यू तुम्हाला मिळतो। क्लब हाऊस मात्र तुम्हाला तुमच्या घरामधनं प्रॉपरली नक्की दिसतं, कारण तुम्ही जर इकडनं बघितलं तर तुम्हाला तुमच्या घरातनं हे क्लब हाऊस तुमच्या पद्धतशीर आणि चांगल्या पद्धतीचं इकडनं तुम्हाला दिसतं। अशा पद्धतीचा हा फ्लॅट आहे। हाईट जरी बघितली तर मला असं वाटते हाईट पे ॲज कम्पेअर टू थोडीशी जरा चांगली आहे इकडनं जर वर बघितलं, पण ही चांगली जागा, बाकी मोकळी आणि बख्खळ जागा तुम्हाला मात्र नक्की मिळते। पुढे आल्यानंतर तुम्हाला इथे अशा पद्धतीचं किचन आहे, जे किचन तुम्हाला असं मस्तपैकी सुंदर असं U शेपमध्ये बनवलेलं किचन असणार आहे। गॅसची पाईपलाईन इथे आहे, फ्रीजची जागा इकडे आहे, आधी इकडे पण तुम्हाला वॉशिंग मशीनचं पॉईंट वगैरे पण तुम्ही इथल्या आतल्या ठेवू शकता। अशा पद्धतीचं हे तुमची इकडची साईड आहे। त्याच्यानंतर जर आपण याच्याची किचनच्या जस्ट अपोजिटला आलो तर इथं पण चांगला मोठा बेडरूम आहे, म्हणजे छोटा बेडरूम नाही। तुम्ही बघू शकता फ्लोरिंग वगैरे जरा थोडं युनिक आहे। त्या पद्धतीनं जर एरिया जरी बघितलं तुम्ही, बेड लागलेला आहे, एवढा मोठा बेड लागून पण ह्या साईडला जागा आहे, त्या साईडला जागा आहे आणि समोर पण जागा आहे। अधिक इकडनं जर बघितलं तर दुसऱ्या बिल्डिंग्स म्हणा किंवा क्लब हाऊस वगैरे तुम्हाला तुमच्या घरामधनं बाकी नक्की दिसतो। अशा पद्धतीचं हे घर, हा बेडरूम तुम्हाला इथे एक मिळतो। ह्या बेडरूमच्या नंतर जेव्हा आपण हे कॉमन बेडरूम झाला तुमचा, कॉमन बेडरूम संपल्याच्या नंतर जेव्हा आपण कॉमन बेडरूमच्या पुढच्या साईडला जाणार आहोत तर कॉमन बेडरूमचे एकदम लागून तुम्हाला इथं एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट आहे। आणि त्याच्यानंतर इकडे जरी आला तर अगोदर लोकांनी इकडे लाईटचे पॉईंट वगैरे ते सगळं दिलेलं आहे। इथे पण एक तुम्हाला चांगला मोठा डक्ट मिळतो। मला असं वाटतं तुम्ही कपडे वाळवण्याचे वगैरे सगळं कार्यक्रम तुमचा इकडे नक्की होऊ शकतो, त्याच्यामुळे तुम्ही तेही इकडे करू शकता। आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला आपण हा वॉशरूम संपवतो त्याच्यानंतर पुढे येतो, पुढे आलात की मात्र इथं हे तुमचं मेन बेडरूम आहे। ह्या मेन बेडरूमला जर आलात तर इथं मात्र खूप सुंदर आहे, कारण की ह्या बेडरूममध्ये आला तर सकाळचं ऊन मात्र तुम्हाला ह्या बेडरूममध्ये कंटिन्यू राहणार आहे आणि बेडरूमची साईज तुम्हाला जाणवेल की यार हा बेडरूम खरोखर मोठा, प्रशस्त आणि चांगला नक्की असणार आहे। कारण तुम्ही बेडरूमची साईज आणि इकडनं मात्र व्ह्यू जो आहे तो इंटरनल हिरनंदिनीचा मॅडोजचेच फ्लॅट म्हणा किंवा मग तुमची गार्डन म्हणा
की आतमधले हे सगळं जे दिसतंय हे तुम्हाला प्रॉपरली दिसणार आहे, कारण की इकडनं अशा पद्धतीचं तुम्हाला व्ह्यू नक्की मिळतो. बेडरूमची साईज याची पण चांगली आहे, जर आजच्या हिशोबाने चांगली, म्हणजे आजचे जे घरं बनतात त्याच्या हिशोबाने जर बघितलं तर बेडरूमची साईज खरंच मोठी आहे. इकडनं जर तुम्ही बघितलं तर हे इथं कपाट लागलेलं आहे. आता हे जुनं झालेलं आहे पण चांगलं आहे. समजा तुम्हाला हे नको असेल तर तुम्हाला मात्र हे काढावं लागेल, तो प्रश्न वेगळा आहे. अशा पद्धतीचा आहे. परत तुम्ही इकडे जर विचार केला तर माझ्या हिशोबाने इकडे पण एक चांगला डक्ट आहे आणि हा डक्ट क्रॉस व्हेंटिलेशनसाठी तुम्हाला नक्की मिळू शकतो. आणि त्याच्यानंतर ह्याच्यातनं जर आपण इकडे आलो तर इथं परत तुम्हाला एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट एक मोठं आणि चांगलं आहे इकडे पण, कारण हे इकडं आहे प्लस इकडे पण येऊ शकतं. म्हणजे आंघोळीसाठी तुम्हाला असं वेगळं आणि असं आहे, त्या साईडला ते ह्या साईडला या अशा पद्धतीचा हा आहे. हा मोठा आहे फ्लॅट. जर तुम्ही आत्ताच्या कन्स्ट्रक्शनमध्ये बघितलं आणि ह्याच्यात बघितलं तुम्हाला फरक बाकी नक्की येणार. तर थोडक्यात तुम्ही टाटाचा फ्लॅट बघायचा आणि मग हा फ्लॅट बघायचा तर हा तुम्हाला साईज वाईज मोठा वाटेल, कारण की हा मोठा आहेच आहे. हा जुनं आहे पण घर खूप चांगल्या कॉम्प्लेक्समध्ये ठाणे शहराच्या वसंत विहार थोडं नावाजलेलं नाव आहे. तर त्या नावाजलेल्या नावामध्ये इथं जर बघितलं तर शाळा, भाजीपाला, हॉस्पिटल त्या सगळ्या गोष्टींचा जरी विचार केला तर सगळं नीट आहे. पाण्याचा पण काय प्रॉब्लेम इथे नाही आहे, कारण जुनी सोसायटी झाली तर सगळं रुळावरती काम चाललेलं आहे. त्या अशा पद्धतीचं जर हिरडंदनीचंच कोणी फ्लॅट बघत असेल, ह्याच लोकेशनला जर कोणाला इंटरेस्ट असेल तर मला असं वाटतं हा एक फ्लॅट उपलब्ध आपल्याकडे आहे. राहिला प्रश्न याचा किमतीचा, तर ह्याची किंमत आपल्याला सांगताना 1.95 सांगितलेली आहे. 1.95 निगोशिएबल असणारा आहे फ्लॅट. निगोशिएशन होईल, पटलं तर पुढचा विषय आपल्याला बोलता येईल. अशाच पद्धतीचे नवे, जुने आणि वेगळ्या पद्धतीचे घरं दाखवण्याचा आपला कार्यक्रम रोज आहे. लिफ्टला पॉवर बॅकअप आहे, फ्लॅटला पॉवर बॅकअप नाही आहे. लाईटीचा किंवा पाण्याचा प्रॉब्लेम इथेही नक्की नाही आहे. तर अशाच पद्धतीचे घरं तुम्ही आमच्याकडे बघत राहा आणि तेवढं मात्र सबस्क्रायबरचं बटन दाबत जावा, जेणेकरून आम्हाला वाटते की लोक जुडत चाललेत आमच्याबरोबर. तर लोक जुडलेत तर पाहिजे, कारण जेवढे जास्त लोक जुडतील त्याचं कुठंतरी मला कळत नकळत काहीतरी फायदा होईल. माझ्याकडनं पण तुमचा काही फायदा होत असेल तर तुम्ही करून देईल. तुम्ही पण माझा तेवढा विचार करा की तेवढं सबस्क्रायबरचं, मी काय मोठा फायदा मागत नाही, तेवढं एक सबस्क्रायबरचं बटनाचं मात्र मी तुम्हाला हात जोडून म्हणतो की तेवढं सबस्क्रायबर्स आमचे जास्त झाले पाहिजेत. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.